नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, एक नवीन भरती घेऊन आलो आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि पहिल्यांदा आला असताल सबस्क्राईब करायला पण विसरू नका. पहा, जिल्हा एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी अंतर्गत नागपूरमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान, ज्यालाच आपण नॅशनल हेल्थ मिशन म्हणतो, या अंतर्गत पदभरती असणार आहे. पूर्णपणे कॉन्ट्रॅक्ट असणार आहे. पदभरती नागपूरमध्ये जे कोणी भरतीच्या संदर्भात शोधामध्ये वगैरे होतं तर त्यांच्यासाठी खुशखबर आहे. पहा, 2025-26साठी नागपूरमध्ये खूप सारे भरतीमध्ये खूप सारे पदं निघाले. टोटल 81 वॅकन्सी असणार आहेत, ज्यामध्ये स्टाफ नर्स वगैरे, त्यानंतर डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजर वगैरे सगळं पदं याच्यामध्ये कवर होणार आहेत. तर ठीक आहे, चला व्हिडिओ स्टार्ट करू. पहा, यामध्ये नागपूरमध्ये NHM अंतर्गत ही पदभरती असणार आहे. यामध्ये पहा, सुरुवातीचा पहिला पोस्ट जे आहे यामध्ये आहे प्रोग्राम कोऑर्डिनेटर. प्रोग्राम कोऑर्डिनेटर ही पोस्ट आहे. हे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल नागपूरमध्ये तुम्हाला जॉब करायचा आहे. 18 ते 38 वर्षापर्यंत जे कोणी असेल तो ओपन कॅटेगरीवाला फॉर्म भरू शकतो आणि 43वाला 18 ते 43मध्ये रिझर्व्ह कॅटेगरीवाले फॉर्म भरू शकतो. एक पोस्ट असणार आहे. कोऑर्डिनेटरची पोस्ट ही युजली एकच असते, हे जे डिस्ट्रिक्ट लेवलला हॉस्पिटल वगैरे आहेत त्या कोऑर्डिनेट मॅनेज करण्यासाठी हे. त्यानंतर तुमचं शिक्षण हे MSW असणं पाहिजे किंवा MA इन सोशल सायन्समध्ये असणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर एक्सपिरियन्सची गरज नाही. 20,000 याचं मानधन असणार आहे. कॉन्ट्रॅक्ट बेसवर असल्यामुळं मानधन यामध्ये जास्त नसणार आहे, कमीच असणार आहे. त्यानंतर आहे पॅरामेडिकल वर्कर जे आहे. NLEP म्हणजे काय असतं? NLEP म्हणजे नॅशनल लेप्रसी इरॅडिकेशन प्रोग्राम, हे याचं लॉंग फॉर्म आहे NLEP. यामध्ये THO नरखेड जे आहे, नरखेडमध्ये या ठिकाणी तुम्हाला वॅकन्सी असणार आहे. 18 ते 38 आणि 18 ते 43 कास्ट रिझर्वेशन सांगितल्याप्रमाणे. त्यानंतर एक पद आहे आणि VJAसाठी हे निघालेलं आहे. 12वी+ डिप्लोमा असेल तर फॉर्म भरू शकता तुम्ही. ठीक आहे, 12वी+ डिप्लोमा या ठिकाणी. पॅरामेडिकल वर्कर आहे. ठीक आहे. यामध्ये NLEPसाठी 17,000 यामध्ये मानधन असणार आहे आणि अनुभवाची गरज नाही. त्यानंतर पुढचं आहे TV सुपरवायझर. TV सुपरवायझरची एक पोस्ट आहे यामध्ये. पहा, त्यामध्ये THO काटोळ आणि THO रामटेकमध्ये एक पोस्ट असणार आहे. तर टोटल 2 वॅकन्सी आहेत. कास्ट रिझर्वेशन सगळ्याला सेम आहे. परत तुम्हाला सांगायची गरज नाही पडली पाहिजे. पहा, सगळ्यांनी लक्ष असू द्या. 18 ते 38 जे असणार आहे हे ओपनवाल्यासाठी आहे आणि 18 ते 43 जे आहे हे कास्टवाल्यासाठी आहे. ठीक आहे, तर हे असू द्या लक्षामध्ये. फॉर्म भरताना हे खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर पहा, यामध्ये सुपरवायझरसाठी TV सुपरवायझर जे आहे STS म्हणजे हे TVचं जे व्हिजिट करून तुम्हाला ह्या ठिकाणी पाहायचं आहे. ठीक आहे, याच्यामध्ये टोटल पहा किती पोस्ट आहेत. पहा, यामध्ये नंबर ऑफ पोस्ट 2 आहेत या ठिकाणी असं दिलेलं आहे. आणि यामध्ये पहा कॅटेगरीनुसार किती पोस्ट दाखवलेले आहेत, 4 पोस्ट दाखवले आहेत. हे आता ह्याच्यामध्ये टायपिंग एरर आहे काय. पहा, यामध्ये VJ एक दाखवले, NT एक दाखवले, NTC आणि OBC एक, अशा प्रकारचे 4 या ठिकाणी एक दाखवलं आणि इथं टोटल नंबर ऑफ पोस्ट 2 दाखवले. त्यामध्ये नेमके का 2 पोस्ट आहेत का 4 आहेत हे तुम्हाला स्वतःच पाहावं लागेल तिथं फॉर्म भरताना. त्यानंतर 2 वर्षाचा अनुभव आहे कंपल्सरी केलेला आणि 20,000 या ठिकाणी मानधन दिलेलं आहे. त्यानंतर पुढचा TV STLS. ठीक आहे, STLS TV सुपरवायझरचीच पोस्ट आहे. काटोळ आणि सावनेरमध्ये या ठिकाणी 2 वॅकन्सी असणार आहे. तर DMLT 2 वर्षाचा अनुभव गरजेचा आहे. 20,000 मानधन असणार आहे. त्यानंतर प्रोग्राम मॅनेजर आणि पब्लिक हेल्थ DQAC कोऑर्डिनेटरमध्ये आहे. NHM ऑफिसमध्ये तुम्हाला जॉब करायचं आहे. हे पहा, हे NHM ऑफिसमध्ये आहे. जिल्हा परिषद नागपूर या ठिकाणी एक वॅकन्सी असणार आहे. STसाठी कोणी पण मेडिकल ग्रॅज्युएट जे कोणी आहे ते फॉर्म भरू शकतात. पहा, MBA इन हेल्थ, त्यानंतर MHA MPH वगैरे. आणि या ठिकाणी पहा, मानधन खूप चांगलं या ठिकाणी 35,000 मानधन असणार आहे. ठीक आहे, प्रोग्राम मॅनेजर पब्लिक हेल्थमधले कोणी ग्रॅज्युएट असतील तर फॉर्म भरून टाका, ज्यांचं हेल्थमध्ये ग्रॅज्युएशन झालेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे NEIC अँड NPPCD ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट. पहा, हे 2 पोस्ट आहेत. स्पीच थेरपिस्टची जास्त वॅकन्सी निघत नाहीत. तर पहा, जे कोणचं झालं एज्युकेशन त्यांच्यासाठी गुड न्यूज आहे. यामध्ये 25,000 मानधन असणार आहे. BA SLPचं याचं एज्युकेशन असणं गरजेचं आहे. SC ओपनसाठी ही जागा निघालेली आहे. टोटल 2 पोस्ट असणार आहेत. त्यानंतर पुढं आणखीन सेम निघालेलं आहे. यामध्ये फिजिओथेरपिस्टमध्येच आहे. त्यामध्ये 3 जागा आहेत. 20,000 मानधन असणार आहे. फिजिओथेरपी ग्रॅज्युएशन फिजिओथेरपीमध्ये होणं गरजेचं आहे. त्यामध्ये तुम्हाला जॉब करायचा आहे डेगा वुमन हॉस्पिटलमध्ये. त्यानंतर सिव्हिल सर्जन ऑफिसमध्ये हॉस्पिटलमध्ये जे मेन ऑफिस आहे त्या ठिकाणी. ठीक आहे, त्यानंतर पुढचं आहे NOHP डेंटल हायजिनिस्टची जागा. यामध्ये एकच वॅकन्सी असणार आहे. 17,000 मानधन असणार आहे. कामठेमध्ये या ठिकाणी काय कामठे या ठिकाणी तुम्हाला जॉब करायचं आहे. SDS सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल कामठे. त्यानंतर नेक्स्ट आहे ट्रायबल कोऑर्डिनेटर GMC नागपूरमध्ये, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर या ठिकाणी करायचं आहे. आणि हॉस्पिटल 12वी पास असणं गरजेचं आहे. उमेदवार हा अतिदुर्गम किंवा आदिवासी भागातील असणं प्राधान्य दिलं जाईल. 15,000 या ठिकाणी त्याचं मानधन असणार आहे.
त्यानंतर नेक्स्ट पहा, यामध्ये हेमॅटॉलॉजी स्टाफ नर्स महत्त्वाचं आहे. स्टाफ नर्स LHV म्हणजे एक सुपरवायझरची पोस्ट असते. त्यानंतर स्टाफ नर्स सुमन L2 IPSC SNCU ट्रायबल नॉन ट्रायबल आणि हेमॅटॉलॉजी DEC या ठिकाणी अशा पदभरती असणार आहेत. मध्ये पहा, गठीत पदभरती समितीच्या निर्णयानुसार पदसंस्थेचे ठिकाण ठरवण्यात येईल. त्यानंतर जशी गरज आहे त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी पोस्ट दिली जाईल, प्लेस दिली जाईल. त्यानंतर पहा, SC साठी 7, ST साठी 6, VJ साठी 2, NT साठी 1, NTC साठी 3, NTD साठी 2, SBC साठी 1, OBC 11, ACBC 7, EWS 7 असे ओपन 20 असे एकूण 67 पोस्ट आहेत यामध्ये. ठीक आहे, 67 पोस्ट खूप चांगली भरती यामध्ये. पहा, GNM ज्याचं झालं आहे त्याच्यासाठी हे स्टाफ नर्सची पोस्ट आहे. ठीक आहे, लक्षात असू द्या. हेमॅटॉलॉजी DG सुमन वगैरे हे जे दिलेलं आहे स्टाफ नर्सला या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी त्या डिपार्टमेंटमध्ये काम करायचं. ठीक आहे, GNM असणं गरजेचं आहे आणि MNC रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे. 20,000 याचं मानधन असणार आहे. अनुभव नाही कंपल्सरी. ठीक आहे, लक्षात असू द्या. एक्सपिरियन्स असेल तर चांगली गोष्ट आहे, नसला तर काही अडचण नाही. ठीक आहे, त्यानंतर अटी व शर्ती पहा. जे काही अपडेट आहेत ह्या सगळे अपडेट तुम्हाला कुठे भेटतील? सर्व अपडेट तुम्हाला नागपूर झडपी या संकेतस्थळावर भेटत असतील. तर तुम्हाला काय असेल अडचण तर या ठिकाणी तुम्हाला भेटायचं आहे. नागपूर झडपी.com या संकेतस्थळावर सगळं माहिती तुम्हाला भेटून जाईल. त्यानंतर कागदपत्रे महत्त्वाचे आहेत, लक्षात ठेवा. पदवी किंवा डिप्लोमा, त्यानंतर सर्व मार्कमेम, शैक्षणिक अर्हतेचे प्रमाणपत्र, जातीचं प्रमाणपत्र, TC, जन्मदाखला, प्रमाणित केलेले प्रमाणपत्र, स्टाफ नर्स LHVचं प्रमाणपत्र, रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे. त्यानंतर द्वारे अर्ज शुल्काचं भरावं, रिन्युअल वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असणं गरजेचं आहे. त्यानंतर महत्त्वाचं 18/7 तुम्हाला हा सदर अर्ज भरायचा आहे. कुठे भरायचा आहे? झडपी नागपूर या ठिकाणी. कधीपर्यंत भरायचा आहे? 18/7 एवढ्या कालावधीमध्ये तुम्हाला हा फॉर्म पूर्ण भरायचा आहे. ठीक आहे, तर पहा, आणि ठिकाण जे असणार आहे हे अर्ज सादर करण्याचा ठिकाण या ठिकाणी दिलेले पहा. राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सिव्हिल लाईन, नागपूर. झडपी ऑफिसमध्ये तुम्हाला हे हेल्थ डिपार्टमेंटचं जे ऑफिस आहे त्या ठिकाणी तुम्हाला सबमिट करायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला फॉर्म भरायची प्रोसेस जी आहे तुम्हाला पहा, गुगल फॉर्म लिंक दिलेला आहे. ती गुगल एक फॉर्म जे तुम्हाला वेबसाईटवर भेटेल त्या ठिकाणी तुम्हाला जाऊन ही सगळं माहिती भरायचं आहे. ठीक आहे, भरायची परत एकदा सांगतो. वेबसाईट नागपूर झडपी.com ह्या वेबसाईटवर जायचं आहे. त्या ठिकाणी अर्ज जे भरती संदर्भात माहिती आहे त्यामध्ये जाऊन तुम्हाला गुगलमध्ये जाऊन गुगलचे फॉर्म असणार आहेत. त्या फॉर्ममध्ये जाऊन तुम्हाला पूर्ण तुमची माहिती कंप्लीट भरायचं आहे. ठीक आहे, ती लिंक असते गुगलची, त्या लिंकमध्ये तुमची सर्व माहिती भरायचं. त्यानंतर पहा, हे पदभरती पूर्णपणे कंत्राटी असणार आहे. कामानुसार तुमचं परत यामध्ये भेटू शकतं, वाढू शकतं काम जर चांगलं असेल तर वगैरे. ठीक आहे, काही महत्त्वाच्या अटी व शर्ती वगैरे दिलेल्या आहेत. यामध्ये परमनंट वगैरे होऊ शकत नाही. त्यानंतर तुम्ही अर्ज लवकरात लवकर वेळेत द्यावा लागेल. त्यानंतर ह्या सर्व गोष्टी तुमचे शॉर्टलिस्ट इंटरव्ह्यूचं प्रोसेस वगैरे यामध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे, आणि एक महत्त्वाचं यामध्ये पहा, कास्टसाठी 100 रुपयाचं फीस असेल आणि ओपनवाल्यांसाठी 150 रुपयाची फीस असेल. लक्षात असू द्या, हे एक महत्त्वाचं. आणि तुम्हाला DD काढायचं आहे. DD एक म्हणजे डिमांड ड्राफ्ट. नॅशनल बँकेमधून जाऊन तुम्हाला DD काढायचा असतो. हा DD जे काढण्याचं नाव आहे, या नावाने तुम्ही DD काढून हा फॉर्म सबमिट करायचा आहे. ठीक आहे, ह्या डॉक्युमेंट सगळे तुम्हाला लिंकमध्ये अपलोड करायचे आहेत. ठीक आहे, किंवा सगळे भरायचे आहेत. तर अशा प्रकारचा हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. परत एकदा शॉर्टमध्ये सांगतो, NHM नागपूर अंतर्गत ही पदभरती निघालेली टोटल 81 पदं आहेत. नर्सिंगचे वगैरे सर्व पदं यामध्ये आहेत. कंत्राटी पदभरती असणार आहे. 18 तारखेपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. झडपी नागपूर या संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला गुगल लिंक भेटणार आहे. त्या लिंकमध्ये सर्व माहिती भरायचं आहे. सर्व माहिती यामध्ये भरल्यानंतर तुम्हाला सबमिट करायचं आहे. ठीक आहे, 18 तारीख ही तुमची शेवट असणार आहे. GNM वाले फॉर्म भरू शकतात. त्याच्यामध्ये एक्सपिरियन्सची गरज नाही आहे. तुम्हाला 20,000 मानधन असणार आहे. काम चांगलं असेल 1 वर्षानंतर तुम्हाला परत तुमचा बॉन्ड रिन्यू होऊ शकतो. ठीक आहे, महत्त्वाची माहिती होती. जर परत ज्यांना काही समजलं नसेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप चॅनल आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही माहिती विचारू शकता. धन्यवाद मित्रांनो.